नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकांचे कर्जावरील महत्त्वाचे 3 प्रकारचे व्याजदर फिक्स्ड रेट, फ्लोटिंग रेट आणि कॉन्ट्रॅक्ट रेट याबद्दल चर्चा करणार आहोत। तुम्ही कर्ज घेताना या व्याजदरांचा कसा विचार करावा, कोणता दर तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे आणि प्रत्येक प्रकाराचे फायदे तोटे यावर सखोल माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही होम लोन किंवा पर्सनल लोन घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास नक्कीच मदत करेल। चला तर मग सुरुवात करूया या महत्त्वाच्या व्हिडिओला। बँकांचे कर्जावरील व्याजदर हे 3 प्रकारचे असतात: फिक्स्ड रेट, फ्लोटिंग रेट आणि कॉन्ट्रॅक्ट रेट। बँका कर्ज देताना कर्जदाराला 2 प्रमुख गोष्टी विचारात घ्याव्या लागतात: कर्जाची मुख्य रक्कम आणि त्या कर्जावर लागणारा व्याजदर। बँकांकडून कर्ज घेताना विविध व्याजदर निवडता येतात आणि या व्याजदराच्या स्वरूपानुसार कर्जदाराला किती आणि कसा परतावा करावा लागणार आहे हे ठरते। मित्रांनो, एक मुद्दा आता आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्याजदर म्हणजे काय? व्याजदर हा त्या रकमेवरील तोट्याचा दर आहे जो कर्जदाराने कर्जावर अतिरिक्त दिलेला असतो। बँका व वित्तीय संस्था कर्ज दिल्याबद्दल कर्जदाराकडून ठराविक दराने व्याज घेतात, त्याला व्याजदर म्हणतात। व्याजदराचे प्रकार: कर्जासाठी विविध व्याजदर प्रकार असतात। सर्वसाधारणपणे व्याजदराचे 3 प्रकार प्रचलित आहेत। पहिला म्हणजे फिक्स्ड रेट म्हणजेच स्थिर व्याजदर। फिक्स्ड रेट म्हणजे कर्ज घेताना ठरवलेला आणि निश्चित केलेला दर जो कर्जाच्या संपूर्ण कालावधीत बदलत नाही। याचे फायदे काय आहेत तर निश्चित व्याजदर असल्याने भविष्यात कोणतेही आर्थिक धोक्याचे प्रमाण नाही। वित्तीय नियोजन सोपे होते कारण मासिक हप्ते निश्चित असतात। याचे तोटे काय आहेत? जर बाजारातील व्याजदर कमी झाले तर तुम्हाला फायदा होत नाही। फिक्स्ड रेट कर्जाचा व्याजदर सामान्यतः फ्लोटिंग रेटपेक्षा जास्त असतो। दुसरा प्रकार आहे फ्लोटिंग रेट। फ्लोटिंग रेट म्हणजे व्याजदर जो बाजारातील विविधता, RBIच्या निर्देशांकानुसार किंवा इतर आर्थिक घटकांवर अवलंबून असतो। कर्जाच्या कालावधीत तो बदलतो। याचे फायदे काय आहेत? जर बाजारातील व्याजदर कमी झाला तर तुमच्या कर्जाचा व्याजदर कमी होतो, ज्यामुळे तुमचा EMI चा भार कमी होतो। सुरुवातीला फ्लोटिंग रेट फिक्स्ड रेटपेक्षा कमी असू शकतो। याचे तोटे काय आहेत तर बाजारातील व्याजदर वाढल्यास EMI वाढतो, ज्यामुळे वित्तीय नियोजन विस्कळीत होऊ शकते। तिसरा प्रकार आहे कॉन्ट्रॅक्ट रेट म्हणजेच करारानुसार व्याजदर। कॉन्ट्रॅक्ट रेट हा एक ठराविक कराराच्या आधारावर ठरवला जातो। ही व्याजदर कर्जाच्या प्रकारानुसार किंवा बँकेच्या धोरणानुसार बदलू शकतात। उदाहरणार्थ, होम लोनमध्ये सुरुवातीच्या काही वर्षात एक दर ठरतो आणि नंतर तो दर कमी किंवा जास्त होऊ शकतो। याचे फायदे काय आहेत तर सुरुवातीला विशिष्ट काळासाठी निश्चित व्याजदराचा फायदा होतो, नंतर व्याजदर बाजाराच्या स्थितीनुसार बदलत राहतो, ज्यामुळे कमी व्याजदराचा फायदा होऊ शकतो। याचे तोटे सुद्धा आहेत। ते कोणते तर ठराविक कालावधीनंतर बाजारातील दर वाढल्यास EMI वाढू शकतो। प्रत्येक व्याजदरातील आता आपण फरक पाहूया। फिक्स्ड रेट व्हर्सेस फ्लोटिंग रेट। फिक्स्ड रेटमध्ये निश्चितता असते तर फ्लोटिंग रेटमध्ये बाजाराच्या चढ उतारावर आधारित बदल होत असतात। फिक्स्ड रेटच्या तुलनेत फ्लोटिंग रेटच्या सुरुवातीला दर कमी असू शकतो, परंतु तो भविष्यात बदलू शकतो। आता पाहूया फिक्स्ड रेट व्हर्सेस कॉन्ट्रॅक्ट रेट। फिक्स्ड रेटमध्ये संपूर्ण कर्जाच्या कालावधीत दर एकसारखा असतो, तर कॉन्ट्रॅक्ट रेटमध्ये ठराविक कालावधीनंतर दर बदलतो। आता पाहूया फ्लोटिंग रेट व्हर्सेस कॉन्ट्रॅक्ट रेट। फ्लोटिंग रेट सतत बदलतो तर कॉन्ट्रॅक्ट रेट ठराविक काळानंतर बदलतो। कर्ज घेण्यासाठी योग्य व्याजदर कसा निवडावा तर पर्सनल लोनसाठी फिक्स्ड रेट जास्त फायदेशीर ठरू शकतो, कारण कर्जाची कालमर्यादा कमी असते आणि नियोजन सोपे होते। होम लोनच्या वेळेस होम लोनसाठी फ्लोटिंग रेट चांगला पर्याय ठरू शकतो, कारण दीर्घकालीन कर्ज असल्यामुळे भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता असते, परंतु काही जण सुरुवातीला फिक्स्ड रेट निवडतात आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट रेटवर स्विच करतात। नंतर पाहूया आपण की 2024 मधील व्याजदराच्या अपडेट काय आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध आर्थिक घटकांच्या आधारे 2024 मध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। सध्या होम लोनसाठी फ्लोटिंग रेट सरासरी 7.5% ते 9% दरम्यान आहे, तर फिक्स्ड रेट हा सुमारे 8% ते 9.5%
दरम्यान आहे. वाढत्या महागाईमुळे व्याजदरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. बँका आर्थिक स्थिरतेच्या दिशेने काम करत असून भविष्यात व्याजदर अधिक स्थिर होण्याचा अंदाज आहे. कर्ज घेण्यापूर्वी व्याजदराचा प्रकार समजून घेणे अत्यावश्यक आहे. व्याजदराचे फायदे तोटे आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार योग्य प्रकाराचा निवड करणे फायद्याचे ठरू शकते. प्रत्येक प्रकारामध्ये स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत आणि योग्य पर्यायाची निवड करून आपली आर्थिक योजना यशस्वी करणे शक्य आहे. आता पाहूया 15 वर्षासाठी 15 लाख रुपयाचे होम लोन घेतल्यास प्रत्येक व्याजदर प्रकारचे म्हणजेच फिक्स्ड रेट, फ्लोटिंग रेट आणि कॉन्ट्रॅक्ट रेट कर्ज फेडण्याचे स्वरूप कसे असेल ते उदाहरणाद्वारे समजून घेऊया. फिक्स्ड रेट स्थिर व्याजदराचे उदाहरण. कर्ज रक्कम 15 लाख, कालावधी 15 वर्षे, स्थिर व्याजदर 9% प्रतिवर्ष संपूर्ण कालावधीसाठी. EMI म्हणजेच मासिक हप्ता हा 15,238 रुपये संपूर्ण 15 वर्षासाठी लागू होईल. याचा हिशेब कसा आहे पहा. एकूण परतफेडीची रक्कम बरोबर EMI गुणिला 12 महिने गुणिला 15 वर्ष म्हणजेच 15,238 गुणिला 12 गुणिला 15 याचं उत्तर येते 27,42,840 रुपये. एकूण व्याज रक्कम बरोबर एकूण परतफेडीची रक्कम वजा कर्ज रक्कम. याचं उत्तर काय येईल तर पहा 27,42,840 वजा 15 लाख बरोबर 12,42,840. याचे फायदे काय आहेत तर निश्चित EMI असल्यामुळे वित्तीय नियोजन सोपे होते. भविष्यातील व्याजदर वाढल्यास त्याचा कर्जावर परिणाम होत नाही. याचे तोटे सुद्धा आहेत. जर भविष्यात व्याजदर कमी झाले तरी तुम्हाला कमी दराचा फायदा मिळणार नाही. दुसऱ्या पद्धतीने पाहूया. फ्लोटिंग रेट म्हणजेच फ्लोटिंग व्याजदराचं उदाहरण. कर्ज रक्कम 15 लाख, कालावधी 15 वर्ष. फ्लोटिंग रेट प्रारंभिक व्याजदर 8% पहिल्या वर्षासाठी. EMI म्हणजेच प्रारंभिक जो EMI आहे तो 14,337 रुपये पहिल्या वर्षासाठी येईल. हिशोब अंदाजित काढून पाहूया. पहिल्या वर्षाचा हिशोब EMI पहिले वर्ष बरोबर 14,337 गुणिला 12 याचं उत्तर येईल 1,72,044 रुपये. व्याज बदलल्यानंतर दरवर्षी EMI बदलतो. उदाहरणार्थ दुसरे वर्ष 9%, तिसरे वर्ष 10%, चौथे वर्ष 11% व्याजदर होतो असे धरले तर हिशोबानुसार EMI हा वाढतो. एकूण परतफेड कशा प्रकारची राहील सूत्रानुसार पाहूया. एकूण परतफेड अंदाजे 28 लाख रुपये. व्याजदरानुसार बदलता EMI धरून एकूण व्याज बरोबर 28 लाख वजा 15 लाख बरोबर 13 लाख रुपये उत्तर येईल. याचे फायदे काय आहेत. जर व्याजदर कमी झाला तर EMI कमी होतो, त्यामुळे एकूण फेडलेली रक्कम कमी होते. याचे तोटे सुद्धा आहेत. व्याजदर वाढल्यास EMI वाढतो, ज्यामुळे आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते. आता पाहूया कॉन्ट्रॅक्ट रेटचं उदाहरण. कर्ज रक्कम 15 लाख, कालावधी 15 वर्षे. प्रारंभिक फिक्स्ड रेट 8.5% पहिले 5 वर्षासाठी. नंतरचा फ्लोटिंग रेट 9%, उर्वरित 10 वर्षासाठी. प्रारंभिक EMI पहिले 5 वर्ष येईल 14,819 रुपये. याचा हिशोब अंदाजे पाहूया. पहिले 5 वर्षासाठीचा हिशोब राहील EMI बरोबर 14,819 गुणिला 12 गुणिला 5 याचं उत्तर येईल 8,89,140 रुपये. एकूण परत फेडलेली रक्कम बरोबर 8,89,140 रुपये पहिले 5 वर्षासाठी. नंतरचे 10 वर्षाचा हिशोब कसा होईल. नवीन व्याजदर 9% असल्यास नवीन EMI हा 15,238 रुपये येईल. 10 वर्षासाठीचा EMI बरोबर 15,238 रुपये गुणिला 12 गुणिला 10 याचं उत्तर येईल 18,28,560 रुपये. एकूण परतफेडलेली जी काही रक्कम राहील ती 8,89,140 अधिक 18,28,560 रुपये म्हणजेच एकूण 27,17,700 रुपये. एकूण व्याज बरोबर 27,17,700 रुपये वजा 15 लाख रुपये म्हणजेच याचं उत्तर येईल 12,17,700 रुपये. याचे फायदे काय आहेत तर प्रारंभिक 5 वर्षे फिक्स्ड रेट असल्याने निश्चित EMI असतो. नंतरच्या फ्लोटिंग व्याजदरात कमी दराचा फायदा
मिळू शकतो। याचे तोटेसुद्धा आहेत। सुरुवातीच्या 5 वर्षात फिक्स्ड रेट असल्यामुळे व्याजदर कमी झाल्यास त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही। मित्रांनो, तुमच्या आर्थिक स्थितीनुसार आणि भविष्यातील व्याजदराच्या बदलांवर आधारित योग्य प्रकाराचा व्याजदर निवडणं आवश्यक आहे। फिक्स्ड रेटमध्ये सुरक्षितता असते, फ्लोटिंग रेटमध्ये लवचिकता आणि कॉन्ट्रॅक्ट रेटमध्ये दोन्ही प्रकारचा एक समतोल असतो। तर मित्रांनो, आज आपण फिक्स्ड रेट, फ्लोटिंग रेट आणि कॉन्ट्रॅक्ट रेट या तिन्ही व्याजदरांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घेतली। कर्ज घेताना योग्य व्याजदर निवडणे हे तुमच्या आर्थिक नियोजनासाठी खूप महत्त्वाचे असते। तुम्हाला या व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण विषयांवर आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि तुमचा दिवस चांगला जाओ।